हॅलो एव्हरीवन. हेल्थ क्लॅरिटी कम्युनिटीमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. मी कोच पूजा निखिल गायकवाड. डे 1 तर आपला संपलेला आहे. आज आपण डे 2 ची सुरुवात करणार आहोत आणि आजची आपली थीम असणार आहे हेल्थ रिपोर्ट समजून घेण्यासाठी योग्य हेल्थ डिसिजन घेण्यासाठी आवश्यक स्किल आणि त्यासाठी फ्रेमवर्क. आज मी तुम्हाला टॉप 10 स्किल सांगणार आहे. पण त्याआधी काल आपण रेग्युलर हेल्थ चेकअपचे महत्व समजून घेतले. आज आपण अशा 10 स्किल बद्दल जाणून घेणार आहोत ज्या प्रत्येक व्यक्तीकडे असल्या तर ती व्यक्ती हेल्थची अधिक चांगली काळजी घेऊ शकते. त्याच्यातलं पहिलं स्किल आहे हेल्थ अवेअरनेस, म्हणजे स्वतःच्या शरीरातील बदल, लक्षणे आणि हेल्थची स्थिती समजून घेण्याची सवय. दुसरं स्किल आहे रिपोर्ट रीडिंग बेसिक्स. ब्लड टेस्ट, शुगर झालं, कोलेस्ट्रॉल झालं, सीपीसी झालं, यांसारख्या रिपोर्ट्स मधल्या मूलभूत माहिती समजून घेणे. तिसरं स्किल आहे क्वेश्चन आस्किंग स्किल. डॉक्टरांना योग्य आणि स्पष्ट विचारण्याची सवय. चौथा आहे ऑब्झर्वेशन स्किल. रिपोर्ट्स मधील बदल, सिम्पटम्स आणि लाईफस्टाईल मधलं निरीक्षण करणे. पाचवं स्किल आहे रेकॉर्ड कीपिंग स्किल. यामध्ये सर्व रिपोर्ट्स, पार्टिसिपंट्स आणि मेडिकल हिस्ट्री व्यवस्थित जतन करता येते. सहावं स्किल आहे कम्युनिकेशन विथ डॉक्टर. डॉक्टरांना योग्य माहिती देणे आणि त्यांचा सल्ला स्पष्टपणे समजून घेणे. सातवं स्किल आहे लाईफस्टाईल ट्रॅकिंग. डाएट, एक्सरसाइज, स्लीप, स्ट्रेस आणि वेट यांचा नियमित ट्रॅक ठेवणे. आठवं स्किल आहे क्रिटिकल थिंकिंग स्किल. इंटरनेटवरील प्रत्येक माहितीवर विश्वास न ठेवता योग्य माहितीची पडताळणी करणे. नववं स्किल आहे कन्सिस्टन्सी. रेग्युलर चेकअप, मेडिसिन्स आणि हेल्दी हॅबिट्स मध्ये सातत्य ठेवणे. 10वी आणि लास्टची स्किल आहे डिसिजन मेकिंग स्किल, जी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. योग्य वेळी योग्य हेल्थ डिसिजन घेणे आणि उपचारात विलंब न करणे. आता या स्किल सांगितल्यानंतर मी तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी देणार आहे आणि त्या ऍक्टिव्हिटीसाठी तुम्ही स्वतःलाच 10 मार्क्स द्यायचे आहेत. त्याच्यामध्ये हेल्थ अवेअरनेस, रिपोर्ट रीडिंग, त्याच्यानंतर क्वेश्चन आस्किंग, ऑब्झर्वेशन, या जे तुम्हाला स्किल सांगितल्या त्या स्किल मधल्या तुम्ही स्वतःलाच आउट ऑफ 10 मार्क्स द्यायचे आहेत. त्याच्यानंतर कोणत्या स्किल मध्ये तुम्हाला सर्वात जास्त सुधारणा करायची आहे त्या स्किल तुम्हाला लिहायच्या आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे सिक्वेन्शियल कन्सेप्ट. त्याच्यातला पहिला कन्सेप्ट असा आहे हेल्थ अवेअरनेस. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आजारी होण्याची वाट न पाहता नियमितपणे तपासणी आणि शरीरातील बदलांकडे लक्ष देणे खूप आवश्यक असते. दुसरा कन्सेप्ट आहे प्रिव्हेंटिव्ह चेकअप आणि प्लॅनिंग. वय, फॅमिली हिस्ट्री आणि लाईफस्टाईल नुसार कोणत्या वेळेला कोणत्या तपासण्या कराव्या यांचे प्लॅनिंग करणे. तिसरी कन्सेप्ट आहे रिपोर्ट अंडरस्टँडिंग. रिपोर्ट्स मधील प्रत्येक व्हॅल्यूचा अर्थ समजून घेणे, नॉर्मल रेंज ओळखणे आणि डॉक्टरांचा योग्य मार्गदर्शन घेणे. त्याच्यानंतर चौथी कन्सेप्ट आहे डॉक्टर कन्सल्टेशन मास्टरी. डॉक्टरकडे जाण्यापूर्वी रिपोर्ट्स, सिम्पटम आणि क्वेश्चन हे सगळं तयार ठेवायचंय. त्यामुळे कन्सल्टेशन अधिक परिणामकारक होते. त्याच्यानंतर पाचवी कन्सेप्ट आहे लाईफस्टाईल ऍक्शन सिस्टीम. रिपोर्टनुसार डायट, एक्सरसाइज, स्लीप, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि मेडिसिन्स यावर ऍक्शन प्लॅन तयार करणे. सहावी आणि लास्टची कन्सेप्ट आहे हेल्थ मॉनिटरिंग फ्रेमवर्क. याच्यामध्ये रेग्युलर चेकअप, त्याच्यानंतर रिपोर्ट्स, मग येतात डॉक्टर्स, त्यांचं कन्सल्टेशन, लाईफस्टाईल चेंज, फॉलोअप आणि पुन्हा मॉनिटरिंग. हा सायकल जर तुम्ही सतत फॉलो केला तर दीर्घकालीन तुमचं आरोग्य सुधारण्यास मदत होईल. आता मी तुम्हाला एक असाइनमेंट देणार आहे. त्याच्यामध्ये तुमचे मागील एका वर्षाचे पूर्ण हेल्थ रिपोर्ट्स एकत्र करायचे आहेत. त्यांची डेटनुसार फाईल किंवा तुम्हाला डिजिटल फोल्डर तयार करायचा आहे. त्याच्यानंतर
पुढची डॉक्टर व्हिजिटसाठी किमान तुम्हाला 5 प्रश्न रेडी करून ठेवायचे आहेत आणि पुढील 30 दिवसांसाठी डाएट, एक्सरसाइज आणि स्लीप ट्रॅक तयार करायचा आहे. आज शिकलेल्या 10 स्किल जे मी तुम्हाला सांगितल्यात त्यापैकी आवश्यक असलेल्या 3 स्किल निवडा आणि त्यावर कृती, त्याचा आराखडा तयार करा. आता या दिवसाच्या शेवटी सहभागी व्यक्तींना हेल्थ रिपोर्ट्स कशा समजून घ्यायच्या, डॉक्टर सोबत प्रभावी संवाद कसा साधायचा आणि स्वतःच्या आरोग्याचे नियमित व्यवस्थापन करण्यासाठी एक स्पष्ट फ्रेमवर्क मिळेल. सो कंटिन्यू करा. थँक्यू सो मच.